महाराष्ट्र ही संतांची, शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांची भूमी आहे. मात्र महायुती राज्यात फसवाफसवी करून पुरोगामी महाराष्ट्राला बदलण्याचा प्रयत्न करत असून 50 खोके देऊन सत्ता स्थापन केल्यानंतर 70,000 कोटीच्या घोटाळ्यांची चौकशी का थांबवली याचं उत्तर महायुतीकडून दिलं जात नाही, असा आरोप माजी मंत्री काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. या सरकारला केवळ सत्ता लाडकी असून राज्यात महागाईचा आगडोंब झाला असून या भ्रष्टाचारी महायुती सरकारला सत्तेवरून घालवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांना उच्चांकी मतांनी विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलं. करवीर तालुक्यातील कोथळी इथं करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार संपतराव पवार पाटील या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांची सुद्धा या सभेला उपस्थिती होती. या सभेत बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या राज्यातील आणि देशातील निष्ठावंतांमध्ये दिवंगत आमदार PN पाटील यांचं नाव आदरानं घेतलं जात असल्याचं सांगितलं. त्यांचाच वारसा जपत राहुल पाटील विकासाची दृष्टी घेऊन मतदारसंघाच्या विकासाचं नवं पर्व सुरू करतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी भाजप आणि मित्रपक्ष महायुतीच्या माध्यमातून लोकांना फसवण्याचं काम करत असून त्यांच्याकडून जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप थोरात यांनी केला. महायुती सरकारसाठी राज्यातील माता भगिनी लाडक्या नाहीत तर सत्ता लाडकी असल्यामुळं त्यांनी लाडकी बहीण योजना आणल्याचं सांगत भ्रष्टाचारी महायुतीला सत्तेतून घालवण्यासाठी राहुल पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं. यावेळी बोलताना माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी निवडणूक आली तरी आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागलेला नाही असं सांगत या देशात न्याय मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू राजे, आंबेडकर, फुले यांचे संस्कार आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा खेळखंडोबा केला असून देशात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्राचं महायुतीनं वाटोळं केलंय, अशा शब्दात संपतराव पवार पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. संविधानावर घाला घालण्याचं काम करणाऱ्यांना सत्तेतून घालवत राज्याच्या आणि करवीरच्या अस्मितेची लढाई जिंकण्यासाठी राहुल पाटील यांना मताधिक्यानं विजयी करा, असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी बोलताना महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी संविधान वाचवण्यासाठी कौल दिला असला तरी अजूनही संविधान सुरक्षित नाही. संविधान कमजोर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संविधानाचा रंग नाही तर आशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संविधान कमजोर करणाऱ्यांना थारा देऊ नका, असं सांगत राहुल पाटील यांना विजयी करून दिवंगत आमदार PN पाटील यांना श्रद्धांजली वाहावी, असं आवाहन तुषार गांधी यांनी केलं. या सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांनी PN पाटील यांच्या जाण्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाटील कुटुंबियांना दिलेल्या आधाराचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. करवीरच्या जनतेनं दिवंगत आमदार PN पाटील यांच्याप्रमाणेच आपल्याला सुद्धा पाठबळ देऊन सेवेची संधी द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी भोगावती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भरत आमते, रणधीर पाटील, गगनबावड्याचे माजी सभापती बंकट थोडगे, किरण पाटील, रिपब्लिकन पक्षाचे निवास सडोलीकर, कुंभी परिसर शेतकरी संघटनेचे बाजीराव देवाळकर यांनी आपल्या भाषणातून महायुतीच्या कारभाराचे वाभाडे काढत राहुल पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी आमदार जयंत असगावकर, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील सडोलीकर, शिवसेना ठाकरे गटाचे बाजीराव पाटील, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, भोगावतीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील, शेकापचे क्रांतिसिंह पवार पाटील, केरबा भाऊ पाटील, अक्षय पवार पाटील, अमित कांबळे, भोगावतीचे माजी उपाध्यक्ष MR पाटील, विश्वनाथ पाटील कुरुकलीकर, उदयानी देवी साळुंखे, BH पाटील, संभाजीराव पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शुभांगी पोवार, शरद पाटील, भोगावती कारखान्याचे माजी संचालक यांच्यासह करवीर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.